पॉलिनेशन पाहणार आहोत. तर पॉलिनेशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बेसिक टर्म्स जे काय असतात ते पाहूया. तर हे एक फ्लॉवरचं स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये हा जो पोर्शन आहे यालाच फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणजेच कार्पल असं म्हणायचं, आणि हा जो प्रेझेंट आहे हा स्ट्रक्चर याला स्टेमन किंवा मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर असं सुद्धा म्हणतात. आता या दोघांमध्ये कन्फ्युजन होत असतं तर कसं क्लिअर करायचं? तर याच्यामध्ये बघा, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये काय काय म्हणतो आपण, त्याला स्टेमन असं म्हणतो. स्टेमनमध्ये काय आहे, मेन म्हणजेच मेलला रिप्रेझेंट करतं. तर त्याच्यामुळे स्टेमन फॉर मेल आणि कार्पलचं त्याच्यावरून आपल्याला लक्षात राहून जाईल. नेक्स्ट की परत मेल रिप्रोडक्टिव्ह पार्टचे परत दोन प्रकार. एक अँथर, हा जो वरचा स्लेंडर पार्ट आहे याला अँथर असं म्हणायचं, आणि खालचा जो हा स्ट्रक्चर आहे याला फिलामेंट असं म्हणायचं. फिमेलमध्ये पाहायला गेलं तर या कार्पलचे 3 प्रकार पडतात. एक वरचा जो पोर्शन आहे त्याला स्टिग्मा म्हणायचं, मिडल पोर्शनला स्टाईल, तर बेसल जो बेसला प्रेझेंट आहे हा ओव्हल शेप यालाच ओरी असं म्हणायचं. नेक्स्ट पॉलिनेशन कसं होतं, तर हा स्टिमनचा पार्ट अँथर, या अँथरमध्ये काय प्रेझेंट असतात, पॉलन ग्रेन्स. ही पॉलन ग्रेन्स जेव्हा विविध एजंटच्या मार्फत या कार्पलच्या ह्या पोर्शन यालाच आपण म्हणतो स्टिग्मा, याच्यावर जेव्हा ट्रान्सफर होतात तेव्हा त्या प्रोसेसला पॉलिनेशन असं म्हणत असतात. पॉलिनेशनचे परत 3 प्रकार पडतात यामध्ये, ॲटोगामी, जिटॅनोगामी आणि झेनोगामी. एक एक समजूया. तर ॲटोगामी म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑन स्लेम फ्लॉवर, तर याला ॲटोगामी असं म्हणायचं. नेक्स्ट जिटॅनोगामी म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम वन फ्लॉवर टू अनदर फ्लॉवर, याच्यामध्ये काय होते, फ्लॉवर चेंज होते पण प्लांट कसं राहते, सेमच राहते. झिनोगॅमी म्हणजे काय, तर ट्रान्सफर ऑफ पोलन फ्रॉम वन प्लांट टू अनदर प्लांट, याच्यामध्ये प्लांट डिफरंट आहे. तर ॲटोगामी आणि जिटॅनोगामी याच्यामध्ये प्लांट सेम असल्यामुळं इथे जेनेटिक नेचर जे असणार आहे फ्लॉवरचं हे सेम राहणार आहे. तर याच्यामध्ये व्हॅरिएशन आपल्याला पाहायला मिळतं.